लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे। यावर्षी हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा निवडणूक होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी सत्ताधारी महायुतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। भाजपनं 160 ते 170 जागा लढवण्याचा निर्धार केल्याचं कळतंय। शिंदेंच्या शिवसेनेला 70 ते 80 जागा, उर्वरित जागा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना द्याव्यात असा सूर बैठकीत उमटला। तसंच विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या दबावाला न जुमानता 160 ते 170 जागा लढायच्या, जेणेकरून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येईल। हा त्या तीन पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न। मित्र भारतीय जनता पक्षाने जोडलेले आहेत। आता त्या मित्र पक्षांचीच चैनी जोरात आहे। भाजपच्या बैठकीत हा फॉर्म्युला शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मान्य करणार का, यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडणार का हे पाहावं लागेल। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीला कात्रजचा घाट दाखवला। राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकून सत्ताधारी महायुतीला झटका दिला। आता आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभेत चमत्कार घडवण्याचा दावा केला। माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपच्या सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी लोकसभा निकालावर भाष्य करत पवारांनी विधानसभेला महायुतीचा सुपडा साफ होईल असा दावा केला। 46 पैकी 31 लोकांना आपल्या विचाराला लोकांनी शक्ती दिली, याचा अर्थ आहे की ही सुरुवात। यावेळी पवारांनी महाविकास आघाडी किती जागा जिंकणार याचं भाकीत केलंय। 288च्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतंय 250 जागा या विरोधकांच्या येतील। आता एकदा खोटा नेरेटिव्ह सेट होतो, तो वारंवार होतोच, अशातला काही भाग नाही। शरद पवार यांनी सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशानंतर भाषणातून विधानसभेचं रणशिंग फुंकल्याचं दिसून येतंय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी मतदान होतंय, पण आता निवडणुकीत पराभवाचा सामना करणारा उमेदवार नेमका कोण याची चर्चा महायुती आणि महाविकास आघाडीत सुरू झाली आहे। विधान परिषद निवडणुकीत 12व्या उमेदवारानं महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची धाकधूक वाढवली आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्रातल्या विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता दोन्ही गटांकडे एक उमेदवार अतिरिक्त दिसतोय। महायुतीत भाजपचे 103 आमदार आहेत, 7 अपक्ष असे 110 आमदार त्यांच्याकडे होतात। शिवसेनेचे 38 आमदार आणि मित्रपक्ष अपक्ष 10 असे 48 आमदार होतात। राष्ट्रवादीकडे स्वतः 41 आणि अपक्ष 2 असं 43चं संख्याबळ आहे। महायुतीचे प्रमुख पक्ष आणि अपक्ष मिळून 201 आमदार आहेत। 23चा कोटा गृहीत धरला तर 9 उमेदवारांसाठी 207 मतं आवश्यक आहेत। म्हणजे महायुतीला अजूनही 6 मतांची जुळवाजुळव करणं गरजेचं आहे। महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी करण्याचं गणित महायुती कशी गाठतेय याची उत्सुकता आहे। विधान परिषदेच्यासाठी आपले सगळे उमेदवार जिंकून आणण्याचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीच्या समोर आहे। आता विधान परिषद निवडणूक फोडाफोडी आणि क्रॉस वोटिंगची शक्यता बळावली आहे। याचा फटका कुणाला बसतोय याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील असे 3 उमेदवार रिंगणात उतरवले। महाविकास आघाडीलाही तिसऱ्या उमेदवारासाठी कसरत करावी लागणार आहे, कारण काँग्रेसकडे स्वतः 37 आमदार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे स्वतःचे 12 आणि 1 शेतकरी कामगार पक्षाचा असे 13 आमदार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि 1 अपक्ष असे 16 मतं आहेत। महाविकास आघाडीच्या एकूण आमदारांची संख्या 66 होते, जी 3 उमेदवारांसाठी अपूर्ण आहे। तिसऱ्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मवियाला आणखी 3 मतांची जुळवणी करणं गरजेचं आहे। जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार 3ही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी। महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी होणार की यातल्या कोणाला धक्का बसणार याचं चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे।
विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली। आपला कोटा पूर्ण करण्यासाठी चारही उमेदवारांना साहजिकच इतर पक्षाच्या उमेदवारांच्या मतांची बेगमी करावी लागणार आहे। विधान परिषद निवडणुकीत उमेदवाराच्या विजयासाठी 23 मतांचा कोटा आवश्यक आहे। महायुतीला 9 आणि महाविकास आघाडीला 3ऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी मतं कमी पडत आहेत। अजित पवार यांच्याकडे स्वतःचे 43 आमदार आहेत, जे 2 उमेदवारांसाठी पुरेसे नाहीये, तर भाजपकडेही 5व्या उमेदवारासाठी 5 मतं कमी असल्यानं सदाभाऊ लाल रेषेवर दिसतायत। तर जयंत पाटलांसाठी पवारांनी 13 आमदारांचं संख्याबळ लावलं असलं तरी तेही कमी पडणार आहे। मिलिंद नार्वेकरांसाठीही केवळ शिवसेनेचे 16 आमदार असं बळ पुरेसं ठरणार नाही। अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या शिवाजी गर्जेंना मित्र पक्षांच्या दुसऱ्या पसंतीवर अवलंबून राहावं लागेल, तर सदाभाऊ खोत यांची ही मदार फडणवीसांच्या रणनीतीवर असणार आहे। तर जयंत पाटलांना काँग्रेसची अतिरिक्त मतं आणि पवारांच्या खेळीनं होणाऱ्या क्रॉस वोटिंगवर अवलंबून राहावं लागेल। मिलिंद नार्वेकरांचं यश पूर्णपणे महायुतीच्या गुप्त मदतीवर अवलंबून असेल। एकूणच मतांच्या 60 मारीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। 2022 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अनेक कारणांनी गाजली। या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंना पराभवाचा सामना करावा लागला। या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत कोणताही दगाफटका होणार नाही, यासाठी काँग्रेसला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे। 2022च्या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे दोघे निवडणुकीच्या रिंगणात होते। या निवडणुकीत अनपेक्षितपणे चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला। आता 2024च्या निवडणुकीत काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे। जिंकण्यासाठी 23 मतांचा कोटा आवश्यक असताना काँग्रेसकडे दिलासादायक बाब म्हणजे 37 आमदारांचं बळ आहे। त्यामुळे प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित मानला जातोय। मात्र सातव यांना मतदान करण्यासाठी ठरवून दिलेल्या काँग्रेस आमदारांच्या मतांच्या कोट्यात जरा जरी दगाफटका झाला तर सातव अडचणीत येऊ शकतात। या पार्श्वभूमीवर काँग्रेसला सर्व ती खबरदारी घ्यावी लागणार आहे, हे नक्की। आम्ही 27 आमचं घेणार आणि उर्वरित जे आम्ही मिलिंद नार्वेकर किंवा जयंत पाटील ज्याला आज ठरेल त्यांनाही कोणत्या प्रकारचा दगाफटका झाला नाही पाहिजे, तशी स्टडी आम्ही करतो। आता प्रज्ञा सातव यांच्यासाठी किती आमदारांची मतं ठरवली जातात आणि मवियाच्या इतर उमेदवारांसाठी किती मतं द्यायची याचं गणित काँग्रेस कसं मांडणार याची उत्सुकता आहे। पूजा खेडकर यांची UPSC परीक्षेतून निवड झाली असून सध्या त्या महाराष्ट्र केडरच्या 2022च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली। मात्र या काळातील पूजा खेडकर यांचा रुबाब जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा लाजवणारा होता। ऑडी कारवर बेकायदेशीरपणे दिवा लावल्याप्रकरणी कारवाईसाठी पुणे पोलीस खेडकर यांच्या बंगल्यावर पोहोचले। यावेळी जी ऑडी कार पूजा खेडकर मिरवायच्या ती झाकून ठेवल्याचं पाहायला मिळालं। तसंच खेडकर यांच्या बंगल्याला आतून कुलूप लावल्याचं आढळलं। त्यामुळे या ठिकाणी बराच वेळ पुणे पोलिसांचा खोळंबा झाला। यावेळी ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांनी दमदाटी केली। आता दरवाजा तिथं बंद आहे, त्यामुळे काही माहित नाहीये। दरवाजा खुलल्यानंतर आम्ही चेक करू गाडीवर भेटली का, त्याप्रमाणे आम्ही काय असं सर आम्ही कारवाई करू। मला ऑथरायझेशन नाही आहे ह्याच्याबद्दल काही बोलण्यासाठी। नाही पण आपल्या घरी पोलीस गेले आहेत आपल्याकडून। नो आयडिया। या कारवाईबाबत माहिती नसल्याचं पूजा खेडकर यांनी म्हटलंय। खेडकर यांनी ऑडीवर महाराष्ट्र शासनाशी पाटी लावली, त्यामुळे मोटार वाहन नियम कायद्याअंतर्गत ही कारवाई होणार आहे। तसंच या कारवाई अंतर्गत 21,000चा दंड होणार। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना सरंजामी थाटात वावरल्यानं चर्चेत आलेल्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली। गेल्या 2 दिवसापासून पूजा खेडकर यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। त्यांच्या IAS पदाबद्दल सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय। या सगळ्या चर्चा सुरू असताना पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये पदभार स्वीकारला। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी S यांची भेट घेऊन अधिकृतपणे त्यांनी आपला शिकाऊ उमेदवाराचा पदभार सांभाळला। आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला अँड मी इकडे वर्क करायला, इकडे काम करायला मी अभिलाषी आहे। पूजा खेडकर यांना त्यांच्या उत्पन्नावरून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारण्यात आलं, त्यावर त्यांनी बोलायला नकार दिला। मी ऑथराइज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी। गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट, सो सॉरी आय कॅनॉट। सामाजिक कार्यकर्ते
वादानंतर पहिल्यांदाच पूजा खेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली, मात्र कुठल्याही वादावर बोलायला त्यांनी नकार दिला. सरकारनं मराठा आरक्षण दिलं नाही तर मी नाव घेऊन सांगणार, यांना पाडा. आपण कोणीही उमेदवार देऊ, त्याला साथ द्यायची, असं आवाहन मनोज जरांगे यांनी बीडमध्ये केलं. मराठ्यांचं नुकसान करणाऱ्यांना माफ करायचं नाही. मराठ्यांना विरोध करणारा मराठा असला तरी त्याला विरोध करायचा, त्याला सत्तेत जाऊ द्यायचं नाही, असं जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार बीडमधल्या सभेत जरांगेंनी केला. बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही होऊन द्यायचं, एक बी. मग मराठ्याचं जरी असलं मराठ्याला त्रास देणार तरी त्याला कायमचं उलटा पालटा करायचं, कवा त्याची बातचीचा खालीच दिसली पाहिजे. पंकजा मुंडेंनाही यावेळी जरांगेंनी सल्ला दिलाय. राज्यात कायम किंग राहायचं, जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना, मराठ्याला धरून रान म्हणा. म्हणजे मतदान घेणार मराठ्याचं, धोपटीणार बी मराठ्यालाच. दरबारी काय पेंट आहे का तुमची? लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांनी आपल्याला मराठ्यांनी पाडलं असा अपप्रचार केला, असा आरोपही जरांगेंनी केलाय. माझ्या मराठा समाजानं यांना 25 वर्ष निवडून दिलं, नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांनी डाग लावला, मराठ्यांनी पाडलं. मनोज जरांगेंच्या बीडमधल्या शांतता रॅलीला मराठा समाजानं मोठी गर्दी केली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे, कारण दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून भाजप आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात चौकशीची मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी नागपूर अधिवेशनात केली होती. दिशा सालियान प्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी SITची स्थापना करण्यात आली. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सगळीची जी सत्य माहिती आहे ती आता मी मुंबई पोलिसांच्या SITच्या समोर मी देणार आहे. दिशा सालियान प्रकरणावरून नितेश राणे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. 8 जूनचे मस्टरचे व्हिजिटर बुकचे दोन्ही पानं पाडण्यात आले. मोबाईल टावर लोकेशन 8 जूनचं आणि 13 जूनचं आदित्य ठाकरेचं काय आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, तुम्ही तपासा. SIT समोरच्या चौकशीत आता नितेश राणे नेमका काय जबाब देतात आणि कोणते पुरावे सादर करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करतायत. मिहिरनं अपघातापूर्वी 2दा मद्यप्राशन केल्याची बाब समोर आली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाचा आणखी एक कारनामा उघडकीस आलाय. शनिवारी रात्री उशिरा म्हणजे अपघात होण्याच्या काही तासांपूर्वी मिहिर जुहूतल्या व्हॉइस ग्लोबल तपस बारमध्ये गेला. मात्र त्यानंतरही त्यानं दुसऱ्या एका बारमध्ये जाऊन दारू प्यायल्याचं मिहिरनं कबूल केलं. मुंबई पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगानं फिरवायला सुरुवात केली आहे. काल मध्यरात्री मिहिर शहा चालक राज ऋषीला घटनास्थळी नेत मुंबई पोलिसांनी घटनेचं रिक्रिएशन केलं. तसंच आरोपी मिहिर आणि राज ऋषीची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली. कारमध्ये कावेरी नाकवा अडकल्याचं दिसलं नाही असा जबाब मिहिरनं पोलिसांना दिल्याचं कळतंय. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केल्याचंही कळतंय. आपल्या हातून चूक झाली, झालेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय अशी कबुली मिहिर शहानं पोलिसांच्या चौकशीत दिल्याचं कळतंय. या घटनेनं माझं करिअर संपलंय अशी उद्विग्न प्रतिक्रिया चौकशीत मिहिरनं दिल्याची माहिती मिळतेय. सध्या मुंबईच्या वरळीतील हिट अँड रन प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. रविवारी मिहिर शहानं वरळीतल्या नाकवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर मिहिरनं एकदा नव्हे 2दा कारनं नाकवा यांना चिरडलं. कावेरी नाकवा यांचा या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी मिहिरला 60 तासानंतर अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी थेट गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं. या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे. गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाहीये. तुझा मालक उद्धव ठाकरे किती मोठा स्पाइनलेस आहे याचा पहिला तू अंदाज घे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाकवा कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची घोषणा केली. त्यावरून राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय.
एका खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते? बादशाला मनात वाटेल तसे निर्णय जर होत असतील तर मला दुर्दैव आहे असं वाटतं. वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावं अशी मागणी करणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय. समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र या अपघाताच्या वाढत्या संख्येमुळे समृद्धी महामार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला. आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग वेगळ्याच कारणानं चर्चेत आलाय. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊन अवघं 1 वर्ष झालं. असं असताना समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या. छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असणाऱ्या माळीवाडा इंटरचेंजच्या जवळ 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्याचं समोर आलं. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच MSRDCच्या अधिकाऱ्याने समृद्धी महामार्गावर पडलेल्या भेगांची पाहणी केली. त्यानंतर तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानं भेगा बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय. मोठमोठ्या भेगा गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने फ्लॅश केली होती. त्यानंतर MSRDCचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काही लिक्विडच्या माध्यमातून या भेगा बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. या भेगा फक्त काही थोड्याशा अंतरावरच नसून तब्बल 50 फूट या संपूर्ण मोठमोठ्या भेगा या ठिकाणी पडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. महामार्गासाठी M40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्ष खड्डे पडत नाहीत असा दावा MMRDAनं केला होता. मात्र हा दावा फोल ठरल्याचं दिसतंय. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं 1 वर्ष झालंय. तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं समोर आलं. अशाच शहापूरमध्ये समृद्धी महामार्गावरच्या गावांना जोडण्यासाठी बनवण्यात आलेल्या पुलाला मोठं भगदाड पडलं. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबतचा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून महामार्गावर गावागावांना जोडण्यासाठी वेगळे रस्ते आणि ब्रिज बसवण्यात आले. शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील वाशिंदशेरे, बावघर, शेंद्रुण या गावांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गावर पूल बनवण्यात आला. या पुलावरून अजून वाहतूक सुरू करण्यात आली नाही. तोच शेरे गावाजवळच्या पुलावर भलं मोठं भगदाड पडलं. भगदाड पडलं म्हणजे अन्न निष्किलपणा आहे ना. असे कामं असतात काय? उद्या सकाळ तुमचं रोड होऊन गेला, पूर्ण झालं, नंतर कोणी येईल बघ ना. मी याला कारणीभूत पुरारीच आहेत. तुम्ही नेहमी आता काय रस्ते दोन्ही दिवसातून 4 फेऱ्या होत्या माझ्या रोडला. शहापूर जवळच्या पुलाला पडलेल्या भगदाडानं महामार्गावरच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. अशा प्रकारची कामं करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय. भारतीय क्रिकेट संघानं T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. आता T20 वर्ल्ड कप नंतर भारताची टीम आता ICCची चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात भारतीय संघ पाठवायला BCCIनं स्पष्ट नकार दिलाय. 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजकपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानात खेळायला नकार दिलाय. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ ICC चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही असं BCCIनं स्पष्ट केलंय. BCCIनं दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याचं ICCला सुचवलंय. भारतीय संघानं पाकिस्तानात जायला नकार दिल्यानं ICC आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर या होत्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.